सेक्युलरिझम जिंदाबाद, डेमोक्रेसी जिंदाबाद, सोशलिझम जिंदाबाद, डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद। त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या काही घटना घडतायत त्या सर्वांना काळजी लावणाऱ्या अशा घडतायत। हा देश नेमका कुठं जाणार, कोणती दिशा या देशाची आहे, लोकशाहीला अभिप्रेत आहे का, आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे का, याची काळजी वाटून जाते आहे। सत्ताधाऱ्यांकडून अवहेलना होते आहे, राष्ट्रपुरुषांची अवहेलना होते आहे। सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळतो, त्यामध्ये असलेला भ्रष्टाचार, त्यामध्ये काम केलं गेलं कारागिरी होती, त्यामध्ये असलेला श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराज, तिच्यामध्ये अभाव आपल्याला दिसतो आणि आमच्या आराध्य दैवताचं अवहेलना आम्हाला पाहायला मिळाली। स्त्रियांवरचे अत्याचार आम्हाला पाहायला मिळत आहेत, ते मणिपूरचे असतील, दिल्ली परिसरातील असतील, हरियाणातील असतील किंवा बदलापूरचे असतील, त्या स्त्रियांवरचे अत्याचार चटका लावून जाणारे आहेत। अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं परभणीच्या आंदोलनामध्ये एक गरीब मुलाचा जीव जातो, त्याचा शोध झाला पाहिजे। कशा पद्धतीनं एका तरुणाचा जीव जातो आहे, प्राण जात आहेत, कुठंतरी चुकीचं घडतं असं वाटून जातं। बीडला सरपंच श्री देशमुख यांचा मारहाणी करून अत्यंत वाईट पद्धतीनं मृत्यू होतो, याची काळजी वाटून जाते की हा महाराष्ट्र आणि हा देश कुठं चाललेला आहे। आणि यावर सगळ्यावर कडी होऊन जाते की ज्या देशाचं सर्वोच्च सभागृह असणारं आमचं लोकसभा, त्या सभागृहामध्ये या देशाचे गृहमंत्री आंबेडकरांच्या बाबतीत अवहेलना करणारं असं उच्चार त्यांचा करतात। यांना सत्ता मिळालेली आहे, आता 5 वर्ष काळजी नाही असं त्यांना वाटतं आहे। महाराष्ट्राची सत्ता सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी हासिल केलेली आहे। आता कोणाची फिकीर करण्याची गरज नाही। राष्ट्रपुरुष आणि हे त्यांच्या करता फक्त वापरण्याची वस्तू आहे सत्ता मिळवण्याकरता, खरी श्रद्धा राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांची नाही, हे सिद्ध करणारे अशा अनेक गोष्टी दिसत आहेत। महाराष्ट्र तर कुठं चालला आहे, बिहार म्हणतो, बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होत असताना दिसते आहे। हे सगळं काळजी करणारं आहे आणि म्हणून जे नागरिक जागृत आहेत त्या नागरिकांनी सुद्धा या बाबतीतला निषेध केला पाहिजे आणि या सरकारला धारेवर धरलं पाहिजे, त्यांना नीट वागायला भाग पाडलं पाहिजे, असं माझं स्पष्टपणे मत आहे। आणि म्हणून आजचा हा निषेध सर्व आमचे संगमनेरकर आज येथे करतायत। सर्व जे आहेत, जे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे, पुरोगामी विचाराचे आहे, देश लोकशाही पद्धतीनं पुढे जावं वाटणारे आहेत, ते आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि घडलेल्या या सगळ्या घटनांचा निषेध आम्ही करतो आहोत। खरं असं आहे की हे प्रकरण घडतंच कसं, हे वाढतं कसं, याच्यामध्ये सरकारचा हेतू नेमका काय, यावर शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे। हे बीडचं असेल, परभणीचं असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचा असेल, याच्यामध्ये त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दुर्दैवी आहेत, ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे।